अच्छा सुरू करा. हो. नमस्कार बालमित्रांनो, सुप्रभात. कशा आहात सगळे? मजेत ना? आपल्या आरोग्याची सगळ्यांनी काळजी घ्या. अगदी तंदुरुस्त राहा, निरोगी राहा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग पुरस्कृत शाळा बंद पण शिक्षण सुरू, एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह या ऑनलाईन शिक्षणाच्या अभिनव उपक्रमामध्ये मी भरत पाटील तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मी आहे तुमचा दोस्त, मी आहे तुमचा मार्गदर्शक सुद्धा. आणि चुनाभट्टी मुंबई या ठिकाणी MSK प्राथमिक विद्यालय ही अतिशय दर्जेदार शिक्षण देणारी माझी शाळा आहे बरं का. आपला गंमत गणिताचा तास आता आपला सुरू झालेला आहे. आणि तुम्हाला माहितीये का, इयत्ता तिसरीमध्ये तुम्ही दुसरीतून गेलेला आहात, त्यामुळे तिसरीचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी आपण दुसरीला काय काय शिकलो त्याची उजळणी आपण करून घेणार आहोत बरं का. इयत्ता पहिली आणि दुसरी या वर्गांमध्ये तुम्ही जे जे काही शिकलेला आहात ते आपलं पक्क झालेलं आहे का याची आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. आणि म्हणून आपण हा उजळणी पाठ घेणार आहोत. आणि या उजळणी पाठामध्ये आपण काय बघणार आहोत ते फार गंमत आहे बरं का. तुमचा सहभाग त्याच्यामध्ये असणार आहे, तुम्हाला खूप मजा येणार आहे. ओके, चला. तुम्हाला माहितीये दुसरीच्या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला तुम्हाला एक मस्त काहीतरी कविता होती. त्या कवितेशी संदर्भात त्याचा आशय घेऊन नंतरच आपण आपल्या याला सुरुवात करूया. ओके, सुस्वागतम सगळ्यांचं. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग शाळा बंद पण शिक्षण सुरू. आणि हा बघा तुमचा दोस्त तुम्हाला दिसतोय, तुमचा मोबाईल, तुमचा लॅपटॉप. आणि याच्या मदतीने, या दोस्ताच्या मदतीने आपण घेणार आहोत ऑनलाईन शिक्षण. इयत्ता तिसरी आपला विषय आहे गणित, तुमचा सगळ्यांचा आवडता विषय नाही का. आणि आपल्याला आजचा घटक जो शिकायचा आहे त्याचं नाव आहे भौमितिक आकारांची उजळणी. तुम्हाला दिसतंय इथं बघा, छान छान वेगळे आकार तुम्हाला दिसतायत नाही का. आणि मी मार्गदर्शक शिक्षक श्री भरत. चला, आता इयत्ता दुसरीच्या सुरुवातीला ते जे गाणं होतं ना, ते शेतामध्ये जातात आणि काहीतरी गंमत करतात. वेगवेगळ्या भाज्यांचं गाणं होतं ना, भाज्या आणतात आणि मस्तपैकी त्यांची वनभोजन, शेतामध्ये त्यांची मेजवानी होते. त्याच्यामध्ये बघा असं काहीतरी होतं, मला आठवतं, तुम्हाला पण सगळ्यांना आठवत असेल की गाजर आणली शंकूसारखी, काकडी होती दंडगोलासारखी, गोल गरगरीत टमाटे, आणि वांगी होती थोडी लांबटशी, अशी काहीतरी वाक्य होती. आणि त्या गाण्यामधून तुम्हाला काहीतरी आकारांची ओळख करून दिलेली होती. आता तुमच्यासाठी मी सुद्धा काय काय वेगवेगळ्या प्रकारचे आकार आणलेले, तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि मग मी तुम्हाला एक काम सांगणार आहे बरं का. बघा इथं तुम्हाला खूप सारे आकार बघायला मिळतील. निरीक्षण करा, एक एक आकार मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला बघायचंय. बॉक्स दिसतोय, नंतर हे टमाट्याचा असा बॉक्स दिसतोय, ही डब्बी दिसते खेळातली डब्बी, तुम्हाला माझ्या हातामध्ये मार्कर पेन दिसतोय नाही का. बघा माचीस पेटी ही तुम्हाला दिसते, आणि आईस्क्रीमचा कोन सुद्धा. अरे वा, छान छान. डबी दिसते, चपटी डबी दिसते, मोठासा बॉक्स दिसतोय. तुमच्या घरात सुद्धा असे कोलगेटचे वगैरे असे खूप बॉक्स असतात, असे काहीतरी डबा वगैरे असतो असा, असे डबे. त्याच्यानंतर
रॅकेटचा बघा असा बॉक्स, हा अशा खूप वस्तू असतात. आणि ही काय बरं, तुम्हाला माहिती आहे ना, बर्थडेला तुम्ही घालता अशी टोपी, हा जोकर टोपी सारखी मस्त मज्जेची टोपी तुम्हाला दिसते. आणि सगळ्यात आवडती गोष्ट तर राहिली ना, चेंडू. मोठा चेंडू, छोटा चेंडू, हा त्याच्यानंतर बघा हे असतं क्यूब, क्यूब. तर अशा वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत, प्रत्येकाचे आकार वेगळे वेगळे आहेत. त्या आकारांचे, सारख्या आकारांचे आपल्याला सारखे सारखे दिसणारे गट करता येतील की नाही. आता समजा हा पण बॉक्स दिसतोय, हा पण बॉक्स दिसतोय, माचीस हा पण सारखा आकार दिसतोय, हा मोठा बॉक्स आहे, हा पण सारखा आहे. सगळे बॉक्स बॉक्स आपण काय करू शकतो, यांचा एक वेगळा गट करू शकतो. त्याच्यानंतर गोल गोल दिसणारे असतील, अगदी चेंडू बघा, सारखे सारखे आकार तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यानंतर बघा तुम्हाला दाखवतो काहीतरी वेगळं. हा तुम्ही पाहिलेलं आहे ते, पाहिलंय का? हा हा हे पृथ्वीचा गोल आपल्या शाळेमध्ये असतो, अख्खो जोग तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. त्याचाही आकार हे चेंडू सारखाच आहे की नाही. असे वेगळे आकार तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यानंतर आपण यांचाही गट करू शकतो. आणि हो हे बघा, आपण चणे फुटाणेवाल्याकडे जातो बघा, तो काय करतो, अशा प्रकारची पुरचुंडी पटकन कागद घेतो आणि गोल 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 असं बनवतो आणि अशी जो बनवून देतो तुम्हाला. हा सुद्धा एक आकार आपल्याला याच्यामध्ये मिळवता येईल. त्याच्यानंतर आपल्याला बाटल्यांसारखा हा जो आकार आहे, यांचा सुद्धा आपल्याला वेगळा गट करता येईल नाही का. तर असे गट मला माहिती तुम्ही दुसरीला केलेले होते. आता आपण उजळणी करतो आहोत, त्यामुळे सगळ्या या गटांचा, या गटानुसार आपण काय करूया, आपल्या आजच्या घटकाला सुरुवात करूया. हा आता बाळांनो, हे जे गट आहेत यांच्यापैकी हे आपण बघूया. एक बॉक्स तुम्हाला दिसतोय माझ्या हातामध्ये. या बॉक्सचा जो आकार आहे, कोणाला आठवतं का? तुमच्यापैकी जर कोणाला आठवत असेल तर त्याने हँड रेज केला आणि मला सांगितलं ना तरी चालेल. या आकाराला काहीतरी आपण नाव देऊ शकतो. या आकारांचा आपण एक गट केला, त्याला आपण काहीतरी नाव देऊ शकतो. किंवा तुमची कंपास असते, कंपास, कंपासाचा सुद्धा तो आकार आहे. हा नाही माहित तुम्हाला? चला मीच तुम्हाला सांगतो बघा. या बॉक्सला आपण म्हणतो इष्टिका चिती. काय म्हणतो आपण याला? इष्टिका चिती असं आपण नाव दिले. आता हा शब्द थोडासा अवघड वाटतो ना, इष्टिका चिती, असं कसं लक्षात ठेवायचं? एक गंमत तुम्हाला सांगतो. इष्टिका या शब्दाचा अर्थ होतो वीट. घराचं बांधकाम होतं, काहीतरी बांधकाम करायचं असतं की नाही, आपल्या शाळेमध्ये काही तुटफूट झाली असेल तिथं आपल्याला बांधकाम करण्यासाठी विटा लागतात, विटा. आणि ती जी वीट आहे त्या विटेलाच आपण इष्टिका असं म्हणतो. आणि त्या विटेसारखा आकार, त्या विटेसारखा आकार म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इष्टिका चिती असा आपण आकार म्हणतो. हा आता हा जो इष्टिका चिती हा जो आकार आहे, याच्या बाबतीत आपण समजून घेऊया. सगळे जे घटक आहेत यांचे संबोध आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. तर बाळांनो, हा बघा याच्यावरती मी हात फिरवतो आहे, हा आहे त्याचा पृष्ठभाग. काय आहे? पृष्ठभाग आहे बघा. हा पृष्ठभाग आहे, इकडचा पृष्ठभाग आहे, खालचा पृष्ठभाग आहे, वरचा पृष्ठभाग आहे, असे त्याचे पृष्ठभाग आहेत. बरोबर. मग हे जे पृष्ठभाग आहेत त्याला तुम्ही बाजू असं सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा पृष्ठभाग. चला ही जी इष्टिका चिती आहे, इष्टिका चितीचे पृष्ठभाग मी तुम्हाला दाखवतो आणि मोजून बघूया आपण किती आहेत ते. कारण त्याच्यावरती मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, मग तेव्हा तुम्हाला सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं देता यायला पाहिजे नाही का. तर हा वरचा पृष्ठभाग एक, त्याच्या खाली हा दुसरा, वरचा आणि खालचा दोन झाले. बरोबर. आता हा 3, 4, 5 आणि हा पाठीमागचा जो आहे हा 6. म्हणजे आजूबाजूचे 1, 2, 3 आणि 4, वरचा आणि खालचा, असे 6 पृष्ठभाग. इष्टिका चिती जो आकार असतो त्याला किती पृष्ठभाग असतात? 6 पृष्ठभाग असतात. आता आपण बघूया त्याच्या कळा. इष्टिका चितीला किती कळा असतात ते आपण बघूया. बऱ्याचदा काय होतं, आपण चौर, चौकोन आणि इष्टिका चिती याच्यामध्ये आपला काय होतो, संभ्रम निर्माण होतो, घोटाळा होतो. तर तो घोटाळा आपल्याला काय करायचंय, दूर करायचा. डोक्यामध्ये अजिबात शंका नको, एकदम आपल्या सगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजे. तुम्हाला पृष्ठभाग सांगितला, इष्टिका चितीला पृष्ठभाग होते आजूबाजूचे 1, 2, 3, 4, वरचा आणि खालचा 6. बरोबर. आता आपण त्याचे काय बघतो आहोत, त्याच्या कडा. तर ही जी आहे ना, याला आपण कळा म्हणतो. हे बघा, असं कोपऱ्याला जी बाजू मला दिसते ना, याला आपण कळा म्हणतो. आता तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसतील इथं की 1, 2, 3 आणि 4. वरती किती दिसत आहेत तुम्हाला? 1, 2, 3 आणि 4. 4 कळा तुम्हाला वरती दिसत आहेत. बरोबर. आता हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स मी असा त्याची खालची बाजू तुम्हाला दाखवतो. या खालच्या बाजूला सुद्धा 1,
2 3 आणि 4. वरच्या बाजूला किती कळा होत्या? 4. खालच्या बाजूला किती कळा आहेत? 4. मग झालं का? नाही, अजून झालेलं नाहीये. आता हा सुद्धा कळा आहेत की नाही? उभ्या सुद्धा बघा, ही 1 कळा, ही 2, ही माझ्याकडची 3 आणि ही इकडची 4. वरच्या 4 कळा, खालच्या पृष्ठभागाच्या 4 कळा आणि बाजूबाजूच्या ज्या उभ्या आहेत त्या 4 कळा. अशा एकूण इष्टिका चितेला किती कळा असतात माहितीये? 12. इष्टिका चितेला किती कळा असतात? 12 कळा असतात. ह्या तुम्हाला सगळ्यांना नीट लक्षात घ्यायचं. पृष्ठभाग आपण पाहिले, 6 पृष्ठभाग होते इष्टिका चितीला. कडा आपण त्याच्या पाहिल्या, कळा 12. आता आपण बघूया कोपरे, कॉर्नर्स. इष्टिका चितीला कोपरे किती असतात ते पण प्रत्यक्ष मोजून बघूया. माझ्या हातामध्ये इष्टिका चिती आहे, तुम्हाला दिसते बघा. हा एक कोपरा, याला आपण कोपरा म्हणतो, निमुळतं टोक. कोपरा म्हणजे काय? असा निमुळतं टोक. मग याचे कोपरे आपण मोजूया. 4 कोपरे तुम्हाला समोर दिसत आहेत वरती. 1 2 3 4 4 कॉर्नर्स. 4 कोपरे तुम्हाला वरती दिसत आहेत आणि खालच्या बाजूचे सुद्धा 1 2 3 आणि 4. खालच्या बाजूला सुद्धा 4 कोपरे. वरचे कोपरे म्हणजे एकूण किती कोपरे झाले? 8. तर अशी ही इष्टिका चिती आणि तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं. त्याला बाजू होत्या 6, म्हणजे पृष्ठभाग 6 होते. कोपरे आपण मोजले, त्याचे कोपरे 8 होते आणि कळा इष्टिका चितीला किती होत्या? 12 कळा आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. आता अजून आपल्याला एक गोष्टीची चाचणी करून बघायची, ती अशी की त्या चाचणीसाठी आधी आपण ती संकल्पना समजून घेऊया का? आपल्याला तुम्ही या बाबतीत 2 शब्द मागच्या वर्षी शिकलेला आहात दुसरीला. एक म्हणजे घसरणे आणि दुसरा म्हणजे काय? घरंगळणे. त्याच्यातला फरक माहिती आहे तुम्हाला? दाखवतो बघा. आता असं आपण काहीतरी एक पृष्ठभाग घेतला किंवा असं उतार दाखवलं, तर याच्यावरती आता ही डबी बघा. डबीचा जो आकार आहे, तो डबीचा आकार अशी जर सोडली, तर ती काय होते? घसरत घसरत येते. कशी येते? घसरत घसरत येते, घसरते येते. मात्र हीच डबी जर अशी सोडली तर, हीच डबी जर अशी सोडली तर ती काय होते? अशी घरंगळत घरंगळत गोल 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 फिरत फिरत येते. अशी सोडली तर ती घसते आणि अशी सोडली तर ती घरंगळत येते. म्हणजे जर अजिबात असं आलटी पलटी किंवा गरगर गरगर न होता जर सरळ ती वस्तू येत असेल तर याला आपण म्हणतो घसरणं. आणि गोल गोल फिरत, गोल 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 असं फिरत फिरत जर आली ना, तर त्याला म्हणतो आपण घरंगळणं. तर ही कसोटी आपण काय करणार आहोत? सगळ्या आकारांना लावणार आहोत. तर हा जो इष्टिका चितीचा आकार आहे, इष्टिका चिती सारखाच हा सेम बघा. ही सुद्धा इष्टिका चितीच आहे तुमची. खडूंचा पुडा आहे. हा, किंवा हा जो बॉक्स आहे, आपण या बॉक्सला बघूया. एक बॉक्स आहे, या बॉक्सला आपण काय करूया? पृष्ठभागावरून असं सोडून बघूया. ओके, चला आता मी याला सोडतोय. बघा, सोडला त्याला. बघा, सोडला. तर तो असाच्या असा खाली घसरला. हा जो बॉक्स आहे असा असा नाही झाला, म्हणजे तो घरंगळला नाही. काय झाला? असाच्या असा सरळ घसरत घसरत खाली आला. याचा अर्थ काय? तर इष्टिका चिती जी असते, इष्टिका चितीचा जो आकार असतो तो काय असतो? घसरतो. उतारावरून इष्टिका चिती ही घसरत खाली येते, ती घरंगळत खाली येत नाही. तर असाच इष्टिका चिती सारखा हा बघा एक दुसरा आकार तुम्हाला दिसतोय. क्यूब. खेळता ना तुम्ही असा. तर हा जो क्यूब आहे, खेळण्याचा क्यूब, याचा सुद्धा आकार कसा आहे? इष्टिका चितीसारखा. म्हणजे खरं म्हणजे आपण याला काय म्हणतो? याला घन म्हणतो, घन म्हणतो. पण आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपली संकल्पना छोटी, आपण याला काय म्हणूया? इष्टिका चितीसारखंच म्हणूया. सेम. याला सुद्धा किती आहेत? 6 बाजू आहेत, 12 कळा आहेत आणि 8 कोपरे आहेत. आणि हा जो आकार आहे हा सुद्धा काय होतोय? घसरतोय. चला आता आपण दुसरं काहीतरी बघूया. परिचयाची तुमची वाढदिवसाला जाता तुम्ही, तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा एक आकार असतो. या आकाराला काय म्हणतात? मला कोण सांगेन? हँड रेज केलेले आहे, त्यांची नावं बघतोय. गौरव. गौरवने हँड रेज केलाय. नंतर सुरेखाने पण हँड रेज केलाय. गौरव बाळा, तुला माहिती काय काय म्हणतो आपण? कोणता आकार म्हणतो याला? ही जी टोपी माझ्याकडे दिसते. रोहिणी. रोहिणी बाळा,
तुला सांगता येते का? पटकन अनम्यूट करायचं आणि सांगायचं मला. हा, बरं, ही जी टोपी आहे या आकाराला आपण म्हणतो, काय म्हणतो माहितीये? शंकू. ओके, काय काय म्हणतात त्या आकाराला? शंकू. काय म्हणायचंय? शंकू. शंकू. Yes, शंकू. शंकू. आता बघा सर येत आहेत सरांचं. हा बस आता कळलं मला. शंकू. शंकू. हे बोलायचं नाहीये, बोलायचं. ओके, नेक्स्ट. आता आपण इष्टिका चिती बघितली, त्यानंतर शंकूचा आकार बघितला आणि सर शंकूच्या आकाराबद्दल माहिती देत होते, बरोबर आहे. त्याच्या आधी इष्टिका चिती हा आकार तुमचा बघून झालेला. तर मला सांगा, सरांनी जे जे आकार तुम्हाला दाखवले इष्टिका चितीचे, ते तुम्हाला कुठे दिसतात? अजून कुठे तुम्हाला वाटतात की हे आहे, याला इष्टिका चिती म्हणता येईल? हँड रेज करा बरं. कोणाला बरं. वाटतंय की हा? पोरांनो, ओके, येस सर आलेत, नो प्रॉब्लेम. सर मोबाईलच्या हा, डाटावरून आपण continue. बघूया बाकीचं. ओके सर, कंटिन्यू. हा, तर बाळांनो, तुम्हाला हा जो आकार दिसतोय टोपीचा आकार, नाही का? तर हा टोपीचा आकार याला आपण म्हणतो शंकू. काय म्हणतो आपण त्याला? शंकू. तर असे बरेचसे आकार आपल्या आजूबाजूला तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलेले आहेत. आता आपण हा जो आकार आहे, आकाराची जी विशेषता आहे ती विशेषता समजून घेऊया. तर बघा, हा जो शंकूचा आकार माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसतोय, याला आपण शंकू का म्हणतो माहितीये? याचं कारण असं की तुमच्या देवघरामध्ये पूजा केल्यानंतर बाबा किंवा मम्मी कधीतरी काय करत असेल, जोरात असा शंकूचा आवाज काढत असेल. किंवा तुम्ही रामायण महाभारत त्याच्यामध्ये पण पाहिलं असेल की युद्ध सुरू होताना त्याच्या आधी ते काय वाजवायचे? शंकू वाजवायचे ना. असं देवघरामध्ये असलेला शंकू, एक टोक त्याचं शंकूचं निमुळतं असतं आणि वरचा भाग हा फुगीर होत गेलेला असतो. असा हा शंकूचा आकार. मग आता आपण काय करूया, याच्या बाजू समजून घेऊया. चला, आता हा जो शंकू आहे याला इथं असा सपाट भाग जर आपण घेतला, सपाट भाग आहे त्याचा असा, तर तो सपाट पृष्ठभाग, वरचा जो एक बाजू आहे त्याची ती सपाट पृष्ठभाग आहे. आणि हा जो भाग आहे हा काय आहे? असा गोल गोल फिरतोय. हा भाग काय झालेला आहे? असा तिरका पृष्ठभाग कसा आहे? असा वळत जातो. हा जो तिसरा तिरका जो पृष्ठभाग आहे हा असा वळत जातो, म्हणून याला आपण काय म्हणतो? वक्र पृष्ठभाग. याला काय म्हणतो? वक्र पृष्ठभाग. आणि हा सपाट पृष्ठभाग. म्हणजेच काय, तर शंकूला एक सपाट पृष्ठभाग असतो आणि एक हा वक्र पृष्ठभाग असतो. असे दोन पृष्ठभाग शंकूला असतात. आता आपण शंकूचे एक कोपरे समजून घेऊया. शंकूला इथं कुठे कोपरा दिसत नाहीये, पण पाठीमागच्या बाजूला इथं हा एक कोपरा, एक टोक, निमुळतं टोक तुम्हाला दिसतंय, बरोबर? याचा अर्थ काय, तर शंकू जो असतो, शंकूला एक कोपरा असतो. काय असतो? एक कोपरा शंकूला असतो. आणि कडा, इथं तर काही कड दिसत नाही, हा पृष्ठभाग आहे, हा कोपरा आहे. तर हा बघा, ही एक कळा आहे. काय आहे? एक कळा. ही एक कळा तुम्हाला दिसते बघा. शंकूच्या आकाराला एक कळा असते, एक कोपरा असतो, एक सपाट पृष्ठभाग आणि एक वलयाकार किंवा वक्र पृष्ठभाग असा असतो. तर असं आपण शंकूच्या आकाराचे ओके, असे शंकूच्या आकाराचे आपण भाग बघत आहोत. ओके, तुम्ही बघितलं, सरांचं जरा नेटचा इश्यू आहे, सर आले की आपण थांबूयात. तर शंकूच्या आकारामध्ये तुम्हाला दिसलं सरांनी सांगितलेलं. आणि मगाशी मी तुम्हाला विचारत होते का इष्टिका चिती या आकारामध्ये तुम्हाला कोणत्या वस्तू दिसतात? कोण सांगेल मला? हँड रेज करा. तर आपण शंकू समजून घेतलेला आहे बाळांनो. आता शंकू नंतर पुढच्या आकाराकडे जाऊया. माझ्याकडे हे बघा तुम्हाला दिसतंय टेनिसचं जे आपलं बॅडमिंटनचं असतं की नाही रॅकेट, ते बॅडमिंटनचा रॅकेटचा हा बॉक्स आहे. किंवा
बॉटल हे बॉटल माझ्याकडे. चला बॉटल तुम्हाला दिसतंय सगळ्यांना. हा? तर या बॉक्सला आपण याची पृष्ठभाग आधी समजून घेऊया. तर वरच्या बाजूला सपाट एक पृष्ठभाग, खालच्या बाजूला हा एक दुसरा सपाट पृष्ठभाग. सपाट पृष्ठभाग किती झाले? सपाट. नंतर या बाजूला जाणारा किंवा जाणारा हा वक्र पृष्ठभाग आहे. बरोबर. दोन सपाट पृष्ठभाग, वरचा आणि खालचा, आणि आजूबाजूचे असं हा वळत जाणारा असा हा वक्र पृष्ठभाग. तर असे पृष्ठभाग आपल्याला या आकृतीचे दिसत आहेत. आणि ही जी आकृती आहे या आकृतीला एक नाव आहे आणि ते नाव आहे कोणतं? दंडगोल. या आकृतीचं नाव काय आहे? दंडगोल. दंडगोल. बरोबर. हा. दंड ही गोल. दंडगोल म्हणजे काय? ज्याचा तळ आणि जो वरचा भाग आहे डब्यासारखा, त्या डब्यासारख्या आकाराला आपण दंडगोल असं म्हणतो. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे डबे, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या घरामध्ये वेगळ्या आकाराचे डबे आहेत की नाही. तर असे सगळे जेवढे डबे आहेत, जेवढ्या अशा ज्या बॉटल आहेत, या सगळ्या कोणत्या आकाराच्या आहेत? दंडगोल आकाराच्या आहेत. आणि या दंडगोल आकाराला, जो दंडगोल आकार आहे याला अजून एक नाव आहे, ते म्हणजे काय? वृत्तचिती. दंडगोल किंवा असं दुसरं नाव सुद्धा त्याला आहे बरं का. आणि मी सांगितलं तुम्हाला वर आणि खालचा दोन पृष्ठभाग आणि एक वक्र पृष्ठभाग याला असतो. आता तुम्ही जर पाहिलं निरीक्षण तुम्हाला एक कोपरा दिसणार नाही बघा. एकही कोपरा तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे दंडगोलाला एकही कोपरा नसतो, पण कळा मात्र दोन असतात बरं का. हे बघा, वरची एक कळा तुम्हाला दिसते, ही एक वरची कळा आणि ही खालची कळा. अशा दोन कळा दंडगोल आकाराला असतात. आणि हा जो दंडगोल आकार आहे तो दंडगोल आकार, छोटा दंडगोल घेऊया, त्याच्याने तुम्हाला उदाहरण देते. बॉटल बघा, बॉटल हा दंडगोल आकार तुम्हाला दिसतोय. जर असा ठेवला तर तो घसरत जातो. कसा जातो? घसरत जातो. असा ठेवला तर उतारावरून हा आकार आपल्याला घसरताना दिसतो. मात्र असा जर ठेवला तर तो उतारावरून कसा जाताना दिसतो? आपल्याला घरंगळत जाताना दिसतो. कसा दिसतो उतारावरून? घरंगळत जाताना दिसतो. दंडगोल आकार हा असा घरंगळत जातो. मात्र उभा जर ठेवला तर तो घसरत जातो. उभा ठेवला तर घसरत जातो. म्हणजे कोणते आकार घसरतात, कोणते आकार घरंगळतात, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आता त्याच्यानंतर आपण जो पुढचा जो आहे तो पुढचा आकार बघूया. तुमचा नेहमीचा परिचयाचा अतिशय आवडता असा आकार तो आहे, मला दिसतोय चेंडू, नाही का? कोणता आकार आहे हा? चेंडूचा आकार दिसतो की नाही? पण हा जो चेंडूचा आकार आहे, चेंडू कसा आहे? चेंडू कसा दिसतोय? गोल. हा, चेंडू कसा दिसतो? गोल दिसतो. त्यामुळे असा सगळ्या बाजूनी गोल असलेला हा जो आकार असतो याला आपण काय म्हणतो? तर हा जो गोल आकार आहे, चेंडू सारखा आकार जो आहे हा गोल, त्या आकाराला आपल्याला काय बघायचं असतं? कडे कोपरे ते बघायचे. तर चेंडू सारखा जो गोल आकार असतो त्याला एकच भाग असतो आणि तो आहे कसा? वक्र पृष्ठभाग. कसा पृष्ठभाग दिसतोय? वक्र पृष्ठभाग आपल्याला दिसतोय. असं टोक दिसतंय का तुम्हाला चेंडूला? तुमच्याकडच्या घरातल्या चेंडूला सुद्धा असं एखादा टोक आहे का? नाही. या टोपीला टोक आहे की नाही, किंवा या बॉक्सला टोक आहे, कोपरा आहे. असा कोपरा तुम्हाला दिसतोय का चेंडूला? नाही. म्हणजे काय? तर जो गोल आकार असतो, गोल आकाराला एकही कोपरा नसतो. गोल आकाराला एकही कोपरा नसतो. किंवा कळा सुद्धा एकही नाहीये. कळ दिसते का तुम्हाला? अशी एकही कळा नाहीये. म्हणजे चेंडूला एकच वक्र पृष्ठभाग असतो, एकही कोपरा नसतो आणि एकही कळा नसते. आणि जर आपण चेंडू अशा उतारावरून ठेवला तर काय होतो? तो गोल गोल फिरत फिरत जातो. गोल गोल फिरत जातो म्हणजे काय? घरंगळत जातो. असाच्या असा घसरत जात नाही, घरंगळत जातो. कसा जातो? घरंगळत जातो. तर आपण या सगळ्या आकारांचं, म्हणजे कोणते आकार घरंगळतात, कोणते घसरतात समजून घेतले, कळा समजून घेतल्यात, पृष्ठभाग समजून घेतलेले आहेत. आता आपण थोडस रेषाविषयी माहिती मिळूया. जर गंमत म्हणून तुम्ही शिकलेला आहात, हा जो धागा आहे याला आपण काय म्हणूया? रेषा म्हणूया. रेषा. चला, या धाग्याला आपण काय म्हणूया? रेषा म्हणूया. तुम्हाला रेषा माझ्या हातामध्ये दिसते, सरळ रेषा दिसते. सरळ रेषा दिसते. पण जर आपण धागा ठेवला तर ही झाली वलयाकार. बघा, वेडी वाकडी तुम्हाला रेषा दिसते, वेडी वाकडी रेषा दिसते ना.
तर ही आहे वेडी वाकडी किंवा वळणदार अशी रेषा, बरोबर. वलयाकार रेषा आपण तिला म्हणूया. आणि धागा असा सरळ केला की झाली सरळ रेषा. तर अशा सरळ रेषांचा यांचा तुम्हाला काय करायचंय, भरपूर सराव करायचा आहे. अशा ज्या रेषा आहेत, या रेषा आपण कागदाचा वापर करून पण करू शकतो का? करू शकतो. कागदाचा वापर करून सुद्धा आपण अशा रेषा बनवू शकतो बरं का. तर बघा सरळ रेषा कागदाची कळा सरळ रेषा तुम्हाला दिसते आणि ही रेषा तुम्ही त्याला मारू शकता, बरोबर. त्याच्यानंतर जर मी या कागदाला जशी फोल्ड केली, असं तिरकस जर केला, ही तिरकी रेषा तुम्हाला कागदाची तिरकस रेषा सुद्धा अशी काढता येईल. म्हणजे ह्या ज्या रेषा आहेत या रेषांचा आपल्याला सराव करता यायला पाहिजे. घरी तुम्हाला काय करायचं माहितीये, अशा ज्या रेषा असतात अशा यांना आपण म्हणतो उभ्या रेषा. काय म्हणतो? उभ्या रेषा. त्याच्यानंतर अशा ज्या रेषा असतात यांना आपण म्हणतो आडव्या रेषा. काय म्हणतो? आडव्या रेषा. त्याच्यानंतर अशा ज्या रेषा असतात या रेषांना म्हणतो आपण तिरकस रेषा. आणि अशा सुद्धा काय असतात? तिरकस रेषा. तर उभ्या रेषा, आडव्या रेषा आणि तिरकस रेषा यांचा तुम्हाला सराव करायचा आहे. मग अशा ज्या रेषा आहेत या रेषांचा वापर करून आपल्याला आकार काढता येऊ शकतो. किंवा माझ्याकडे समजा पट्टी नाही, तुम्ही काय करतात, एखाद्या दिवशी शाळेमध्ये तुम्ही घरी पट्टी विसरलात आणि बाईंनी, तुमच्या सरांनी तुम्हाला आकृती काढायला सांगितली, चला हे चित्र काढा, याला चौकट आखा, तर अशी रेषा काढा. मग तुम्ही काय करता, मला कोण सांगेल का तुमच्यापैकी? जर तुमच्याकडे पट्टी नसेल तर तुम्ही काय करता? पट्टी नसेल आणि रेषा काढायची, मग काय करणार? सरळ रेषा काढण्यासाठी अथर्व सांगणार आहे मला. अथर्व बोल बाळा. सर वहीचा वापर. वहीचा आकार, वही वापरतो. हा, काही जण काय करतात, पेन्सिल ठेवतात, बाजूला पेन्सिल ठेवतात किंवा असं केशपेन ठेवतात आणि केशपेन ठेवून अशी रेषा काढतात. किंवा वही असेल, पुस्तक असेल ठेवतात. बॉक्सने सुद्धा आपल्याला काय करता येईल, असा आकार काढता येईल. समजलं का? तर रेषा काढण्यासाठी आपण दुसऱ्या वस्तूंचा सुद्धा वापर करू शकतो. आता आपल्याला बघायचंय, हे जे मी तुम्हाला आकार शिकवले की नाही, कोणकोणते आकार शिकवले मी तुम्हाला? इष्टिका चिटी, शंकू, दंडगोल आणि त्याच्यानंतर गोल, हे आकार जे आपण शिकलो की नाही. तर हे आकार जर आपण असे प्रत्यक्ष ठेवले आणि जर फिरवले तर त्याच्यातून आपल्याला कोणते आकार मिळतील ते आपण बघूया. आता बघा, तुमच्या समोर हा दंडगोल, छोटा दंडगोल तुम्हाला दिसतोय. एक वलयाकार पृष्ठभाग, वरचा आणि खालचा सपाट पृष्ठभाग. हा जर मी इथं ठेवला असा आणि मार्कर पेनने, तुमच्याकडे पेन्सिल असेल तर तुम्ही पेन्सिलीने काढलं ना तरी चालेल, असं जर गोल फिरवली पेन्सिल, तर मला कोणता आकार मिळतोय? हे दंडगोल होता. दंडगोलचा वापर केला आणि दंडगोल ठेवून मी असं गोल फिरवलं तर त्याच्यातून हा जो आकार मिळाला याला मी गोल नाही म्हणणार, हे वर्तुळ आहे. बघा, आपल्याला वस्तूंमधून काय शिकायचंय? भौमितिक आकार शिकायचे ना. आतापर्यंत आपण सगळ्या वस्तू पाहिल्या, त्यांच्या भरीव वस्तू ज्या आहेत त्या पाहिल्या आपण, पण त्याच्यापासून तयार होणारी जी आकृती आहे, तर दंडगोलापासून आपल्याला काय मिळालेलं आहे? असं जे काही गोल, असं जी एक कळा असलेली जी आकृती आपल्याला मिळाली, याला आपण वर्तुळ असं काय म्हणतो? वर्तुळ म्हणतो. आणि या वर्तुळाला ही बाहेरची काय आहे? एकच कडा आहे, कोपरा नाहीये. तर असं हे वर्तुळ आपल्याला चेंडू ठेवून काढलं. हा, चेंडूचा वापर केला, पण चेंडू ठेवून काढलं गोल, तरी सुद्धा आपल्याला काय मिळतं? वर्तुळ मिळतं. दंडगोल ठेवून काढलं तरी सुद्धा आपल्याला काय मिळतं? वर्तुळ मिळतं. चला, आता आपण काय करूया, हा दुसरा आकार बघूया. हा, इष्टिका चिती तुम्हाला दिसते, छोटी इष्टिका चिती माझ्या हातामध्ये, खडूंचा बॉक्स आहे. मी आता तो ठेवतो आणि काय करतो, मी त्याची बाहेर अशी आकृती काढतो, रेषा काढून घेतो. त्याला बाहेरचा जो आकार आहे तो मला असा रेषा मी दाखवायचा, रेषा काढायच्या. मला एक वेगळा आकार मिळालेला आहे, पण या आकाराला मी इष्टिका चिती नाही म्हणणार. हा जो आकार आहे याला मी इष्टिका चिती अजिबात म्हणणार नाही, कारण ती इष्टिका चिती नाहीये. कारण इष्टिका चितीला किती कळा होत्या? 12 कळा होत्या. याला तर मला 12 कळा दिसतच नाहीत. याला मला फक्त 1, 2, 3 आणि 4च कळा दिसत आहेत. 4 कळा आहेत, 2 बाजू लांब आहेत, 2 बाजू आखूड आहेत, समोरच्या बाजू लांब आहेत, समोरच्या बाजू आखूड आहेत. अशा प्रकारचा जो आकार असतो हा आहे आयत. कोणता आकार आपल्याला मिळतो? आयत. यापासून आपल्याला आयत मिळाला. इथं आपल्याला मिळालं वर्तुळ.
गोल पासून आपल्याला काय मिळालं? वर्तुळ मिळालं. गोल आणि दंडगोलापासून काय मिळालं? वर्तुळ मिळालं. चला आता माझ्याकडे अजून ना क्यूब आहे. क्यूब हा क्यूब मी ठेवतो आणि क्यूब पासून मला काय मिळतंय का ते मी बघतो. हा कोणता आकार मिळतो क्यूब पासून. इष्टिका चिट्टी. बाळा इष्टिका चिट्टी. आपण पाहिलं ना इष्टिका चिठ्ठीला किती कडा कोपरे होते? 12 कडा होत्या. हा, कोपरे. याला मात्र 1 2 3 4 चारच कोपरे दिसत आहेत. 1 2 3 4 चारच कडा दिसत आहेत. बाजू दिसत आहेत आणि सगळ्या बाजू सारख्या आहेत त्याच्या. सगळ्या बाजू कशा आहेत? सारख्या आहेत. तर याच्यापासून हा जो मला आकार मिळाला तर हा घन नाहीये, ही इष्टिका चिठ्ठी पण नाहीये, तर हा आहे चौरस. काय आहे? चौरस. याच्या चारही बाजू समान असतात त्याला आपण काय म्हणतो? चौरस असं म्हणतो. त्याच्यानंतर बघा माझ्याकडे हा जो आईस्क्रीमचा कोन आहे, हा आईस्क्रीमचा कोन ठेवतो आणि मी त्याचा आकार काढतो. मला काय मिळतं ते बघू. हा चला आपण आईस्क्रीमचा कोन काढून त्याचा आकार काढलेला आहे आणि इथं मला एक आकार मिळालेला आहे. या आकारामध्ये आईस्क्रीमचा कोन ठेवून मी काय केलं? त्याच्या बाहेरच्या बाजूला रेखाटन केले, रेषा काढल्या. नाहीये आईस्क्रीमचा जो कोन आहे ना, आईस्क्रीमचा कोन हा शंकू आहे. हा शंकू नाहीये. त्या आईस्क्रीमच्या कोनापासून तयार झालेला त्याला बघा 1 2 3 बाजू दिसतायत. 1 2 3 आणि 3 कोपरे दिसतात. 3 बाजू आणि 3 कोपरे असलेली आकृती आपल्याला मिळालेली आहे आणि 3 बाजू म्हणून आपण त्याला काय म्हणतो? 3 कोन आणि 3 बाजूची त्रिकोण. काय मिळालेला आहे? त्रिकोण. त्रिकोण. 4 बाजू, चारही समान बाजूंचा चौरस, नंतर वलयाकार असं गोलासारखा दिसणारा आकार, 4 बाजू समोरासमोरच्या बाजू सारख्या तो आयत आणि 3 बाजूचा त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे. तर अशा रीतीने काय केलंय आपण? काय केलेले? तर त्यांचे आकार समजून घेतले, त्या आकारापासून भौमितिक आकार सुद्धा बनवलेले आहेत. मला या चारही जे आकार आहेत, वस्तूंचे आकार, जे भरीव आकार होते त्यांचाही परिचय झालेला आहे. त्या भरीव आकारांचा वापर करून आपण जे काही बनवतो त्या आकृत्या, भौमितिक आकृत्यांची सुद्धा ओळख झालेली आहे. आता तुम्हाला कितपत समजलं ते जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. तुम्ही हँडरेज करणार आहात आणि हँडरेज करून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला देणार आहात. मग तयार आहात? प्रश्न विचारतोय. मला माहिती, मी ओळखते ना, द्या नाही. बघा पहिला प्रश्न, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. प्रश्न आहे, खाली दाखवलेल्या वस्तू हातात प्रत्येक वस्तूला किती कडा व किती कोपरे आहेत ते तपास आणि तुम्हाला मला सांगायचंय. हा, कोणीही माईकला हात लावायचं नाही. ज्याचं हँडरेज असेल ना त्यानेच अनम्यूट व्हायचं आणि उत्तर द्यायचं. इथं आकृती दिसते तुम्हाला कंपास बॉक्सची. आता मी तुम्हाला प्रत्यक्ष मोजून दाखवलेलं आहे, त्यामुळे या कंपास बॉक्सला किती कडा आहेत हे मला उत्तर सांगायचंय. हरीश 4. नीट बघ. आपण प्रत्यक्ष मोजून पाहिलं की नाही? मी तुला मोजून पण दाखवलं ना. बॉक्स मोजून पाहिला आपण, कळा मोजल्या. कळा म्हणजे बघ, हे बघा, ही कळा आहे, ही कळा आहे. हा 1 2 त्याच्या पाठीमागची आणि ही, अशा 4 कळा इकडच्या, 4 कळा या बाजूच्या आणि 4 कळा दुसऱ्या बाजूच्या, अशा एकूण 12 कळा आहेत. किती कळा आहेत? 12. चला आता आम्ही आरतीला विचारतो. आरती मला सांग बाळा, हा जो आकार इष्टिका चिठ्ठीचा, या इष्टिका चिठ्ठीच्या आकाराला किती कोपरे आहेत? बघा तुला वरती आकृती दिसते कंपास. तुमच्याकडे कंपास असेल ना? प्रत्यक्ष मोजा तुम्ही. तुमच्या अभ्यासाची कंपास बाजूला असेल ना? छान, अगदी बरोबर, शाबास. बरोबर 8 कोपरे त्याला आहेत. 1 2 3 4 इकडचे आणि 4 या बाजूचे, असे 8 कोपरे त्याला आहेत. पुढच्या आकृतीसाठी हँडरेज करा. देवानंद देसाई यांनी हँडरेज केलेला आहे. हा जो आकार आहे, या आकाराला काय म्हणतो बाळा आपण? देवानंद? गोल. नाही ना, गोल नाही ना. हा गोल नाहीये. जे हँडरेज करतात ना त्यांनीच उत्तर द्यायचं, मध्ये दुसऱ्यांनी बोलायचं नाही. शाबास, हुशार. दंडगोलाचा आकार आहे. आता या दंडगोलाला दुर्वेश मला सांगणार आहे. दुर्वेश मला सांगणार आहे किती कडा आहेत बाळा?
दंडगोलाला मी तुम्हाला मोजून दाखवल्या कळा. दंडगोलाला कळा म्हणजे काय, ही बघा, ही कळा तुम्हाला दिसते त्याची. हा, ही बघा इकडची कळा. शाबास, अगदी बरोबर. ही एक कळा आणि या बाजूची दुसरी, अशा 2 कळा दंडगोलाला असतात. आता मला कोण सांगणार, हँडरेज केलेलं आहे त्यांनी उत्तर द्यायचंय. कावेरी मला सांगणार किती कोपरे बाळा दंडगोलाला? कोपरे किती कोपरे? एक बी नाही, म्हणजे एकही कोपरा नाही. म्हणजेच काय, शून्य. काहीच नाही म्हणजे काय, शून्य. एकही नाही म्हणजे शून्य. तर असे आपण दंडगोलाची आकृती पाहिली. तर पुढची आकृती बघा. या ठिकाणी तुम्हाला चेंडू दिसतोय. चेंडूचा आकार कसा असतो, गोल. हा, तर गोलाला मला हनुमंत सांगणार आहे. हनुमंत बाळा मला सांग, याला किती कळा आहेत? चेंडूला किती कळा असतात? कळा नाही. कडा नसतात. हा, कडा नसतात. कळा 0. चेंडूला एकही कडा नाही. एकही नाही म्हणजे काय, शून्य. आणि कोपरे सांग बरं, किती टोकदार तुम्हाला दिसत आहेत कोपरे चेंडूला? दिसत नाही. कोपरा पण नाहीये म्हणजे काय, कोपरा पण नाहीये. 0. चला आता पुढचं बघा आकृती. पुढच्या आकृतीला तुम्हाला टोपी दिसते ना, कोण दिसतोय याला? कडा किती आहेत हे मला सांगणारे अक्रम, तुझा माईक चालू आहे बाळा, बोल आता. कडा म्हणजे हा बघा वरचा भाग जो आहे ना, त्याला आपण कडा म्हणतो. दिसतंय ना तुम्हाला? तर याला एक कडा आहे. किती? एक कडा. आणि आईस्क्रीमच्या कोनला, जोकर टोपीला कोपरे किती असतात? टोकदार निमुळतं टोक किती असतं त्याला? एकच असतं. हा, शाबास, बरोबर. चला आता पुढचा प्रश्न. हा, पुढच्या प्रश्नात पण तयार व्हायचंय. हँडरेज करणाऱ्यांना मी विचारतोय, ज्याचं नाव घेतलं ना त्याने काय करायचं, अनम्यूट व्हायचं आणि उत्तर सांगायचं. आता पुढचा नंबर आहे कोमल किशोर. कोमल, या ठिकाणी जोड्या लावायचे. हा जो पहिला आकार आहे, हा आकार कोणता आहे त्याच्याशी मला जोडी लावायची. चला अशी आपण जोडी लावली. त्याच्यानंतर हा जो गोल बघा, अनेक जणांचे माईक सुरू झालेत. नाही, आर्याच मला उत्तर देणार आहे. आर्या मला उत्तर देणार आहे. आर्या, हा कोणता आकार दिसतो बाळा? बरोबर, छान. आता जयश्री नलावडे, त्याला जयश्री हा जो आकार दिसतोय त्याला आपण काय म्हणूया? कशी लावायची याची? अरे वा, सगळेजण हुशार झाले. पण जे मुलं हँडरेज करून उत्तर देत आहेत ना, ते मुलं जास्त हुशार आहेत. जी मुलं डायरेक्ट उत्तर देतात ना, त्यांच्यापेक्षा हँडरेज करून उत्तर देणारी मुलं जास्त हुशार. मला तीच जास्त आवडते, हँडरेज करणारी मुलं. चला पुढचा प्रश्न. तयार आहात तुम्ही? सोपा प्रश्न आहे. एक मस्त पैकी चित्र तुमच्या समोर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये काही भौमितिक आकार तुम्हाला दिसत आहेत. आयत दिसत आहेत, चौरस दिसत आहेत, गोल दिसत आहेत, त्रिकोण दिसत आहेत. आता आपल्याला काय करायचे, ते मोजायचे आहेत आणि मोजून मला सांगा. भौमितिक आकार दिलेले, ते भौमितिक आकार आपल्याला बघायचे, मोजायचे आणि उत्तर सांगायचे. चला पहिला आकार आपल्याला बघायचंय, वर्तुळ. त्या चित्रात हा, मी नाव घेतोय, तोच उत्तर सांगणार आहे. अर्पण मला सांगणार आहे. अर्पण, वर्तुळ किती बाळा? वर्तुळ किती? नाही, नीट बघा ना. हा बाहेरचा एक मोठा, नंतर छोटे छोटे इथं दिसतात बघा तुम्हाला अजून. वर्तुळ चला आता आयत आपल्याला मोजायची. आयत मोजायचे. आयत म्हणजे बघा, हा वरती एक छोटा, तिसरा मोठा, चौथा आणि हा पाचवा. आयत किती आहेत? आता आपण त्रिकोण बघूया. करा बरं, अनेक जणांचे माईक चालू आहेत. माईक बंद करा. हा, आता आपण त्रिकोण बघूया. त्रिकोण 1, 2 आणि 3. त्रिकोण किती आहेत? 3 त्रिकोण आहेत.
त्रिकोण 3 आहे. चौरस मोजूया. 3 चौरस 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 म्हणजे ज्याच्या चारी बाजू समान आहेत अशा किती दिसत आहेत? डोळ्याच्याही बाहेरचं एक आणि दोन चौरस आहे. 2 हा, ज्यांनी हँडरेस करून उत्तर दिलं त्या सगळ्यांना माझ्याकडून 2 हा? चला आता तुम्हाला घरी काम देतोय स्वाध्याय, तो तुम्हाला घरी सोडवायचा आहे. हा, सगळ्यांनी तयार व्हायचंय. हा स्वाध्याय तुम्हाला घरी करायचा आहे. आता समजून घ्या फक्त घरी सोडवायचं. आता इथं दिसतंय चित्रातील कोणत्या वस्तू घसरतील, कोणत्या घरंगडतील हे सांगा. बघा असा उतारावरून हा जो क्यूब असतो की नाही सोडवायचा क्यूब, ते सोंगट्यांचा तो क्यूब डायस, तो असा काय होईल? घसरेल. आणि हा चेंडू काय होईल? घरंगडत घरंगडत गोल गोल फिरत फिरत चेंडू. त्याच्याकडचं हे टायर बघा, टायर काय होतंय? घरंगडत घरंगडत गोल गोल फिरत फिरत जाणार ना, म्हणजे घरंगडत जाणार. मी इकडे हे 2 प्लेटी दाखवलेल्या किंवा नाणं दाखवलेलं आहे. 10 रुपयाचं नाणं दाखवलेलं आहे. नाणं म्हटलं किंवा प्लेट म्हटलं तरी सुद्धा चालेल. जर असं आडवं ठेवलं तर ते घसरत घसरत येईल खाली, आणि उभं ठेवलं तर ते घरंगडत घरंगडत येईल. त्याची उत्तर तुम्हाला नंतर लिहायची. हा प्रश्न बघा, हा पण तसाच आहे, सोपा. खालीलपैकी कोणत्या वस्तू घरंगडतील आणि कोणत्या वस्तू घसरतील? हा बघा लाडू किंवा तुम्ही संत्र म्हणा त्याला, याला जर आपण उतारावर ठेवलं तर काय होईल? असा गोल 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 फिरत येईल, म्हणजे घरंगडत येईल. हा जो डबा आहे, बॉक्स आहे, मिठाईचा बॉक्स, हा काय होणार? घसरत घसरत येणार. ही बरणी अशीची अशी ठेवली तर ती घसरत येणार, आणि आडवी ठेवली तर ती घरंगडत येणार. आणि हे बघा पोळपाट लाटणं, मम्मी चपात्या करते. हा, मम्मी चपात्या करते, कधी कधी त्याच्याने तुम्हाला खाऊ देते. तर असं हे जे लाटणं आहे की नाही, लाटणं उंचावरून की असं उतारावर ठेवलं तर ते काय होणार? घरंगडत घरंगडत खाली येणार. आणि हा पुढचा प्रश्न एकदम सोपा. इथं आकार तुम्हाला दिसतोय, रोबो दिसतोय, रोबो, भौमितिक आकारांचा रोबो. तर हा भौमितिक आकारांचा रोबो दिसतोय. याच्यातलं काय करायचंय तुम्हाला? या चित्रातले जे दिलेले आहेत आकार, त्यांना वेगवेगळ्या रंगाने रंगवायला सांगितलं. म्हणजे जसं जे त्रिकोण आहेत ना, हे नाक बघा, नाक एक कोपऱ्यातले छोटे छोटे त्रिकोण दिसत आहेत, हे मोठे त्रिकोण दिसत आहेत. सगळे त्रिकोण लाल रंगाने रंगवायचे. त्याच्यानंतर निळ्या रंगाने काय रंगवायचे? हे चौकोन म्हणजे आयत आणि चौरस जे आहेत हे सगळे निळ्या रंगाने रंगवायचे. आणि जे जे गोल दिसत आहेत हे गोल पिवळ्या रंगाने रंगवायचे आहेत. असं काम तुम्हाला दिलेलं आहे. समजलं का सगळ्यांना? हा, तर बघा आता तुम्हाला घटक अतिशय चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. हा, आपण या भागाची उजळणी घेतलेली आहे आणि तुम्हाला हा घटक अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. आता पुढच्या तासाला आपण काय करणार आहोत? उजळणी तर घेणारच आहोत आपल्या झालेल्या भागावरची, पण ती असणाऱ्या संख्यांवरती वेगवेगळ्या संख्या तयार करायच्या, संख्या